topic. Yesterday I taught you 5 rules of a and how to use. Okay, today I am going to teach you rule number 6. Rule number 6 is एकवचनी सामान्य नामापूर्वी विशेषण आल्यास त्या विशेषणापूर्वी उपपद लावावे लागते आणि ते उपपद त्या विशेषणाच्या उच्चारानुसार एक किंवा एन वापरावे हे ठरते. ठीक आहे. बघा, रूल काय सांगते की एकवचनी सामान्य नामापूर्वी म्हणजे काय, सिंग्युलर कॉमन नाउन समोर काय विशेषण आल्यास, विशेषण म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह. विशेषण म्हणजेच काय तर ऍडजेक्टिव्ह. हे आपण समोर बघूया. आता सध्या जर सांगायचं झालं तर विशेषण म्हणजे काय तर एक पर्टिक्युलर काहीतरी विशेषता दाखवलेली असते, त्यास विशेषण म्हणतात. आल्यास त्या विशेषणापूर्वी उपपद लावावे लागते आणि ते उपपद त्या विशेषणाच्या उच्चारानुसार ए किंवा एन हे ठरते. बघा, आता विशेषण म्हणजेच काय तर बघा, आता ए मॅन एक माणूस. आता विशेषण लावलेलं आहे, इथे काय लावलेलं आहे, विशेषण लावलेलं आहे, एन ओल्ड मॅन. आता विशेषण म्हणजे काय ते सांगत आहे. बघा, इथे ए मॅन आणि इथे एन ओल्ड मॅन. आता विशेषण काय झालं याच्यामधलं तर ओल्ड. तो माणूस कसा आहे तर म्हातारा. तो माणूस कसा आहे तर म्हातारा. हे त्याच्याबद्दल विशेष माहिती झाली. काय झाली, विशेष माहिती झाली म्हणजे हा विशेषण आहे. हा काय विशेष माहिती देणारा शब्द आहे. म्हणून हा विशेष माहिती देणारा शब्दाच्या अगोदर आपण ए किंवा एन लावायचं असते. बघा, जर का फक्त एक माणूस ए मॅन असं जर असतं तर काय झालं असतं, ए डायरेक्ट मॅनच्या समोर लागला असता. पण इथे विशेषण दाखवलेलं आहे, ऍडजेक्टिव्ह दाखवलेला आहे, म्हणून हा मॅनच्या समोर न लागता कशा समोर, ऍडजेक्टिव्ह समोर लागणार, म्हणजेच विशेषणा समोर लागणार. ठीक आहे. म्हणजे एन ओल्ड मॅन. आता विशेषण काय आपलं तर ओल्ड मधला फर्स्ट लेटर काय ते ओ. ठीक आहे. मग ओ काय तर ओवेल आहे. मग ओवेल नुसार काय लागायला पाहिजे, ए एन पैकी तर एन लागला. ठीक आहे. त्यानंतर अ सिंपल मॅन. आता इथे बघा, मॅन फक्त मॅन असता तर ए मॅन झालं असतं. पण विशेषण दिलेलं आहे, कसा आहे तो, सिंपल आहे. एकदम साधा असा माणूस आहे. माणसाबद्दल काय सांगितलेलं आहे, विशेष माहिती सांगितलेली आहे. कसा माणूस आहे, साधा माणूस आहे. इथे पण माहिती सांगितलेली आहे, विशेषण सांगितलेलं आहे की कसा माणूस आहे तर म्हातारा माणूस आहे. मग ए सिंपल मॅन, मग कसा तो साधारणतः असा माणूस आहे. म्हणून या विशेषणाच्या आधी ए किंवा एन लागेल. मग आता इथे कशाने सुरुवात झालेली आहे, कॉन्सनंटनी. सिंपल कॉन्सनंटनी झालेला आहे. त्याचं प्रोनाउन्सिएशन ही काय ते स पासून येते, म्हणून काय लागेल तर ए लागेल. ठीक आहे. बघा, अशा प्रकारे वरील उदाहरणात ओल्ड हे विशेषण आले आहे, म्हणजे ओल्ड हे विशेषण आले आहे आणि त्याचा उच्चार स्वरयुक्त ओल्ड असा आहे. स्वर येत आहे त्याच्यातनं, ओल्ड ओ असा स्वर येत आहे. म्हणजेच काय तर ओल्ड असा आहे, म्हणून त्याच्या पुढे एन हे उपपद आले आहे. अशा प्रकारे काही खालील एक्झाम्पल्स आहेत ते बघूया. बघा, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, ए गर्ल, एक मुलगी. काय मुलगी काय कॉमन नाउन आहे आणि काय सिंग्युलर आहे. मग गर्ल म्हणून काय लागला, ए लागला. गर्ल्स नाही येणार कारण की ते प्लुरल होणार. आपल्याला सिंग्युलर हवं. मग सिंग्युलरच आहे आणि कॉमन नाउन सुद्धा आहे. त्याच्या समोर काही अधिक माहिती सांगितलेली आहे का त्या मुलीबद्दल, नाही. मग कॉमन नाउन, सिंग्युलर कॉमन नाउन असला म्हणजे त्याच्या समोरच काय लागेल, ए किंवा एन. मग आपल्याकडे फक्त सिंग्युलर कॉमन नाउनच आहे. मग याच्या आधीच आपल्याला काय ए किंवा एन लागेल. मग ते कसं ठरलं तर गर्ल जी नी सुरुवात झालेली आहे. जी काय कॉन्सोनंट आहे. मग जेव्हाही कॉन्सोनंट असलं तेव्हा काय लागते, ए लागते. आता त्याचा उच्चार करून बघूया आपण. जी हा काय कॉन्सोनंट सारखा होते, स्वरासारखा उच्चार होते का, नाही, व्यंजनासारखा होतो, म्हणून काय लागेल, ए लागेल. ठीक आहे, कळलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. अन ऑनेस्ट गर्ल. आता आपल्याला काय कॉमन नाउन आहे, आपल्याला कॉमन नाउन आधीच लावायचं असते. पण कॉमन नाउनही असलं आणि त्याच्याबद्दल अधिक माहितीही सांगितलेली असली, त्या कॉमन नाउन बद्दल म्हणजे सामान्य नामाबद्दल अधिक माहिती सांगितलेली असली
तर तेव्हा कॉमन नाऊनच्या समोर न लावता कुठे लावायचं, तर अधिक माहिती सांगितलेली आहे त्या वर्डच्या समोर ए किंवा अँड लावायचं. मग आता गर्ल बद्दल अधिक माहिती काय सांगितलेली आहे, ऑनेस्ट. काय आहे, ऑनेस्ट माहिती सांगितलेली आहे. म्हणजे ती कशी आहे, तर प्रामाणिक आहे, ऑनेस्ट आहे. ती मुलगी कशी आहे, तर ऑनेस्ट आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे ए अँड कसं वापरावं. तर इथं एच नी सुरुवात झालेली आहे. एच काय, कॉन्सनंट आहे. मग कॉन्सनंट असला तर काय लागतो, ए लागतो. पण आता आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये अजूनही बघायचं आहे की त्याचा उच्चार काय होतो. ऑनेस्ट कालच सांगितलेलं होतं, अ असा उच्चार होत आहे. म्हणजे काय झाला, स्वर आहे. मग स्वर जेव्हा असला तेव्हा ए लावतो की अँड लावतो, अँड लावतो. मग काय लागेल, अँड. ठीक आहे. ए गुड गर्ल काय, तर मुलगीबद्दल विशेष माहिती काय, तर गुड. मुलीबद्दल विशेष माहिती दिलेली आहे. फक्त मुलगी असती तर काय लागला असता, ए लागला असता. पण विशेष माहिती दिलेली आहे गुड. आता या गुडच्या आधी लागेल, कारण की नियमच सांगत आहे की विशेषणाच्या आधी ए किंवा अँड लावायचं आहे. मग आपल्याला विशेषणाच्या आधी ए किंवा अँड लावावं लागेल. म्हणून आपला आता गुड मध्ये जी आहे. जी काय, कॉन्सनंट आहे. मग कॉन्सनंट असलं तेव्हा काय लागतो, ए लागतो. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय बघायचं असते की त्याचा उच्चार कसा होतो, त्याचा साऊंड कसा होतो प्रोनाउन्सिएशन करताना. गुड काय होतोय, व्यंजनासारखा ग. ठीक आहे. म्हणजेच काय, व्यंजनासारखा उच्चार होत आहे. मग जेव्हा व्यंजनासारखा उच्चारही आहे आणि ते काय, कॉन्सनंटच आहे, व्यंजनच आहे. ठीक आहे. आणि कॉन्सनंट असला तेव्हा ए लागतं आणि त्याचा उच्चारही सुद्धा काय होत आहे, व्यंजनासारखा होत आहे. म्हणजे इथं काय ठरेल आपला, ए. ठीक आहे. त्यानंतर बघा ॲन अगली गर्ल. आता आपल्याला गर्ल बद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे. मग जेव्हा अधिक माहिती सांगितलेली असते, विशेषण असते, त्या शब्दाच्या आधी आपण ए किंवा अँड वापरतो. सामान्य नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाच्या आधी आपण काय लावतो, ए किंवा अँड लावतो. मग सामान्य नाम गर्ल आहे, गर्लच्या बद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. मग विशेषणाच्या आधी आपल्याला ए किंवा अँड घ्यावं लागेल. मग त्यानुसार कसं करावं लागेल आपल्याला, तर या विशेषणाची म्हणजेच काय, तर या ऍडजेक्टिव्हची आपल्याला काय करावं लागेल, प्रोनाउन्सिएशन करून साऊंड बघावं लागेल. ठीक आहे. तसं तर यू आहे, AEIOU हे काय आहे, वोवेल्स आहे. मग हा यू आहे, वोवेल्स आहे. मग वोवेल्स नुसार अँड ठरला. आता नेक्स्ट स्टेप काय आपली, तर त्याचा उच्चार. आता उच्चार करून बघा, अगली अ अ अ असा उच्चार आहे. मग काय, स्वर आहे. मग स्वरानुसार काय लागायला पाहिजे, अँड. म्हणून इथे काय झाला, अँड फिक्स झाला. बघा. ठीक आहे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. अँड ऍपल डायरेक्टली कॉमन नाउन आहे. ठीक आहे. मग डायरेक्ट कॉमन नाउन आहे, सिंग्युलर आहे मेन म्हणजे. मग डायरेक्ट कॉमन नाउन असलं, कॉमन नाउन बद्दल काही माहिती आहे का, विशेष माहिती नाही. डायरेक्ट कॉमन नाउन आहे म्हणजे सामान्य नाम आहे डायरेक्ट. म्हणून डायरेक्ट सामान्य नाम असेल तर त्याच्या आधीच ए किंवा अँड लागेल. मग आपल्याला फक्त इथे काय, सामान्य नाम आहे. मग ते सामान्य नाम काय, ऍपल. आता जेव्हा आपला कॉन्सनंट असला, वोवेल्स असला, तेव्हा काय लागतो, अँड लागतो. मग आता इथे वोवेल्स आहे, हा ए काय, वोवेल्स आहे. मग वोवेल्स नुसार काय लागला, अँड लागला. नेक्स्ट स्टेप काय, आपण प्रोनाउन्सिएशन करून बघतो, त्याचा उच्चार करून बघतो. ठीक आहे. मग उच्चार, ऍपल, ए असा उच्चार होतो. ठीक आहे. मग ए असा स्वर आहे, मग स्वरही आहे आणि वोवेल्स मध्ये पण आहे. म्हणून काय झालं, तर अँड लागला. ठीक आहे. राईप ऍपल. मग आता राईप ऍपल म्हटलं, ठीक आहे, फक्त ऍपल म्हटलं तर ए किंवा अँड त्याच्या समोरच लागेल. पण राईप ऍपल, मग आता ऍपल बद्दल अधिक माहिती देणारा वर्ड आहे. ऍपल बद्दल अधिक माहिती देणारा वर्ड आहे राईप. कसा आहे ते, राईप आहे. मग काय, तर राईप ऍपल. मग आर ने सुरुवात झालेली आहे. आर काय, कॉन्सनंट. आर काय, कॉन्सनंट आहे. मग नेक्स्ट स्टेप मध्ये आपण बघतो उच्चार. राईप, र सारखा उच्चार होत आहे. र सारखा उच्चार होत आहे म्हणजेच काय, तर व्यंजन आहे. सोबत काय, आर हा आहेच कॉन्सनंट. म्हणून काय लागेल, ए लागेल. ठीक आहे. अनराईप ऍपल. अनराईप ऍपल. मग आता बघा, ऍपल बद्दल अधिक माहिती देणारा शब्द आहे म्हणजे विशेषण आहे. कसं आहे ते, अनराईप आहे. कसं आहे,
अनराईप आहे. मग अनराईप हा विशेषण देणारा शब्द झाला. ऍपल कसा आहे, अनराईप आहे. मग आता याच्या आधी आपल्याला विशेषणाच्या आधी आपल्याला ए किंवा एन लावावं लागेल. मग इथे ए किंवा एन ठरवताना परत तेच यू आहे. यू काय तर वॉवेल्स आहे, ए ई आय ओ यू. ठीक आहे, यू वॉवेल्स आहे. वॉवेल्स नुसार काय ठरला आपला एन ठरतो. ठीक आहे, आता त्याच्या नेक्स्ट स्टेप उच्चार. अनराईप, अनी सुरुवात होत आहे. ठीक आहे, अनराईप म्हणून काय लागेल, एन लागेल. ठीक आहे, स्वरानेच त्याचा उच्चारही होत आहे आणि वॉवेल्सने सुरुवातही होत आहे म्हणून काय लागला, एन लागला. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 3, an animal. बघा, कॉमन नाउन, डायरेक्ट कॉमन नाउन आहे. कॉमन नाउन बद्दल काही विशेष माहिती आहे का, अधिक माहिती सांगितलेली आहे का, नाही. म्हणून जेव्हा कॉमन नाउन फक्त सिंग्युलर कॉमन नाउन असेल, अधिक माहिती नसेल, विशेषण नसेल, तेव्हा काय डायरेक्ट त्याच्या समोर लागेल. मग ॲनिमल काय तर ॲनिमलची सुरुवात कशाने झालेली आहे, एनी. ए काय आपला वॉवेल्स आहे. मग वॉवेल्स असला की एन लागतो. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय बघतो, त्याचा उच्चार बघतो. ॲनिमल ए सारखा उच्चार होत आहे, म्हणजेच काय स्वर आहे. मग स्वरही आहे आणि ए नी सुरुवातही झालेली आहे म्हणून काय लागेल, एन लागेल. म्हणून काय लागेल, एन लागेल. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ए क्लेवर ॲनिमल. आता ॲनिमल असं आहे का फक्त आपल्याकडे कॉमन नाउनची आधी काय सांगितलेलं आहे, तर ते ॲनिमल कसं आहे, क्लेवर आहे. म्हणजे त्या ॲनिमल बद्दल काय सांगितलेली आहे, विशेष माहिती सांगितलेली आहे. कसं आहे ते, क्लेवर आहे. मग ते ॲनिमल कसं आहे तर क्लेवर आहे. म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे. हा काय ऍडजेक्टिव्ह आहे. त्या ॲनिमलचा काय ऍडजेक्टिव्ह विशेषण आहे की ॲनिमल बद्दल अधिक माहिती सांगत आहे. ते ॲनिमल कसं आहे तर क्लेवर आहे. म्हणून मग याच्या आधी आपल्याला आर्टिकल्स लावावे लागेल. मग ॲनिमलच्या आधी न लावता विशेषणाच्या आधी लावावे लागेल. मग विशेषणाच्या आधी लावताना परत आता बघायचं की सुरुवात कशाने झालेली आहे, सी नी. सी काय आहे आपला कॉन्सनंट आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये काय बघायचं, उच्चार. आता सी नी. ठीक आहे, क्लेवर काय होत आहे, उच्चार सुद्धा काय होत आहे, व्यंजनाने होत आहे. व्यंजनाने होते क्लेवर. ठीक आहे, म्हणजेच काय तर ए लागणार. ठीक आहे, त्यानंतरचा एक्झाम्पल बघूया. ॲन युजफुल ॲनिमल. आता सुद्धा तसंच ॲनिमल बद्दल अधिक माहिती देणारा वर्ड्स आहे, म्हणजेच काय विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. ॲनिमल बद्दल अधिक माहिती देणारा शब्द आहे ए युजफुल ॲनिमल. ठीक आहे, मग ॲनिमल बद्दल जेव्हा अधिक माहिती देणारा शब्द आपल्याकडे विशेषण अवेलेबल असताना मग ॲनिमल समोर लागणार का, नाही. तर विशेषणाच्या आधी लागेल. काय लागेल, ए किंवा एन पैकी. ठीक आहे, तर बघा आता ए किंवा एन दोन पैकी काय लागेल हे बघायसाठी परत आपण तेच करूया. युजफुल, यू नी सुरुवात झालेली आहे. आता यू काय आपला फर्स्ट स्टेप मध्ये काय बघतो आपण, कॉन्सनंट आहे की वॉवेल्स आहे. मग हा यू काय आपला वॉवेल्स आहे. मग वॉवेल्स असलं तर आपण फर्स्ट स्टेप मध्ये हे शिकलो की वॉवेल्स जेव्हा असेल तेव्हा एन लागते. मग इथे तर वॉवेल्स आहे, आता यू आहे. ठीक आहे, हा झाला वॉवेल्स आहे, मग एन लावायला पाहिजे. ठीक आहे, पण आपण नेक्स्ट स्टेप पण करून पाहायची आहे. मग नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय बघतो तर त्याचा उच्चार बघतो. मग उच्चारामध्ये काय होत आहे, यू असा उच्चार होत आहे. मग हा यू काय आहे, हा व्यंजन आहे. काय व्यंजन आहे म्हणून काय झाला, यू हा व्यंजन असल्यामुळे काय लागेल, ए लागेल. ठीक आहे, बघा त्यानंतरच्या एक्झाम्पल मध्ये बघूया. यू असा उच्चार होत आहे म्हणून काय लागला, ए लागला. ठीक आहे, त्यानंतरचा एक्झाम्पल बघा. ॲन इव्हेंट कॉमन नाउन. ठीक आहे, सिंग्युलर. ठीक आहे, याबद्दल अधिक माहिती सांगणारा वर्ड आहे का, काही नाही. म्हणून इव्हेंट वरनच आपल्याला काय ए किंवा एन ठरवावं लागेल. मग फर्स्ट स्टेप काय करतो आपण की कॉन्सनंट आहे की वॉवेल्स आहे हे बघतो. मग वॉवेल्स आहे की कॉन्सनंट आहे, वॉवेल्स आहे. ई नी सुरुवात झालेली आहे. आता सेकंड स्टेप मध्ये काय बघतो आपण, त्याचा उच्चार. इव्हेंट, ई काय स्वर आहे म्हणून काय लागेल, एन लागेल. ठीक आहे, आता बघा अ गुड इव्हेंट. इव्हेंट बद्दल अधिक माहिती देणारा वर्ड सापडले.
काय हा इव्हेंट बद्दल अधिक माहिती देणारा. इव्हेंट कसा आहे गुड म्हणजे विशेष माहिती देणारा. वर्ड्स म्हणजेच काय विशेषण. मग इव्हेंट बद्दल विशेष माहिती देणारा शब्द गुड. मग आता विशेषणाच्या आधी आपल्याला ए किंवा अँड लावावे लागेल. मग आता याच्या आधी लावताना तेच परत आपला फर्स्ट स्टेप काय तर कॉन्सनंट आहे की वॉवेल्स आहे. कॉन्सनंट आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये काय बघतो आपण त्याचा उच्चार. गुड काय होत आहे व्यंजनासारखा उच्चार होत आहे. मराठी मधल्या व्यंजनासारखा उच्चार होत आहे म्हणून काय लागला ए लागला. म्हणून काय लागला ए लागला. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अन अनफॉरगेटेबल इव्हेंट. आता इव्हेंट बद्दल परत इव्हेंट असतातच याच्याच आधी लागलं असतं पण इव्हेंट बद्दल काय आहे अधिक माहिती आहे. इव्हेंट कसा आहे अनफॉरगेटेबल. इव्हेंट बद्दल अधिक माहिती आहे म्हणजेच काय विशेषण आहे. हे विशेषण आहे. मग विशेषणाच्या आधी आपल्याला आता ए किंवा अँड लावावे लागेल. मग तेच परत आपण यू ने सुरुवात झालेली आहे. यू हा काय ए ई आय ओ यू वॉवेल्स आहे. मग काय वॉवेल्स नुसार काय लागायला पाहिजे अँड. ठीक आहे बरोबर आहे अँड लागेल. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय बघतो वॉवेल्स नुसार अँड लागायला पाहिजे. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण त्याचं प्रोनाउन्सिएशन करून त्याचा साऊंड काय होतोय. मग यूचा उच्चार कसा होता इथे अन. इथं काय झाला यू. इथं काय झाला अन. बघा डिफरन्स बघा कन्फ्युज व्हायचं काम नाही. बघा यू आणि इथं अन. हा काय झाला स्वर झाला. हा मग स्वर असला तर काय लागायला पाहिजे अँड. म्हणजे दोन्ही रूल मध्ये बसत आहे. आपण जे दोन्ही स्टेप बघत असतो त्या दोन्ही स्टेप मध्ये बसलाय म्हणून काय लागेल अँड लागेल. ठीक आहे कळलं असेल तुम्हाला. ओके दॅट्स इट फॉर टुडे. सी यू टुमॉरो. Like, share, subscribe and don't forget to press the bell icon.